डॉक्टर माझा भाऊ कसा आहे? डॉक्टर माझा अवी कसा आहे हो? बरं आहे ना? हा आय एम सॉरी, पण मी तुमच्या भावाला वाचवू नाही शकलो. काय? अरे काय? आई काय झालं तुला? काय झालं? बाबा बरे आहेत ना? काय तू अशी का रडतेस? का रडताय तुम्ही सगळी? काय झालंय? आई बाबा आपल्याला सोडून गेले. नाही नाही पिहू, काही बोलू नकोस बाळा. असं असं काही नाही होणार. अविनाश मला असं सोडून नाही जाणार. आई अगं नाही, असं नाही होऊ शकत पिहू. असं काय करतेस तू? माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. दादा, आई, रेवती, तुम्ही कोणी रडू नका. अविनाश कुठेही जाणार नाही. ते ठीक आहे. मी बघून येते पिहू. मी बघून येते. हा, मी आले मी आले ना. मी बघून येते. पिहू, अहो अहो, उठा उठा तुम्ही. अविनाश उठा. तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत. हा अविनाश, उठा ना तुम्ही. तुम्ही मला असं सोडून नाही जाऊ शकत. पिहू, सांग ना बाबांना. अहो बघा ना पिहू, आपली पिहू रडतेय. तू रडतेस कशाला पिहू? आई 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 बाहेर खचून गेल्या. दादा, रेवती, त्यांना काहीच सुधरत नाहीये. हमसून हमसून रडतायत. हे सगळं कोणामुळे होतंय माहितीये का? तुमच्यामुळे. वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकत तुम्ही. मी तुम्हाला सांगून ठेवते.
अविनाश अविनाश उठा ना. अविनाश असं करू नका. ऐका ना माझं, ऐका ना. तुम्ही म्हणाल ना ते सगळं मी करेन. तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी तुमच्या विरुद्ध जाणारच नाही, तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. पण ऐका ना, तुम्ही उठा ना, तुम्ही जागे व्हा ना, मला असं सोडून जाऊ नका. ऐका ना, मी सांग ना बाबा, सांग ना. अहो अविनाश उठा तुम्ही. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. अविनाश उठा ना. अविनाश अविनाश उठा ना. उठा मी काय करताय? प्लीज माझ्यासाठी तुम्ही सांगा नाही ना. तुम्ही सांगा नाही ना उठायला. माझ्या नवऱ्याला सांगा ना. पेशंट गेला नाही 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 जाऊ शकत. ते ना हो, तुम्ही ऐकलं नाही येत ना माझं असं. प्रत्येक वेळेला मला शिक्षा देत असताना उठत नाही येत ना तुम्ही. ठीक आहे, माझं ऐकत नाही येत ना. आता मी स्वतःला शिक्षा देणार आहे. डोकं आपटून आपटून स्वतःचं डोकं फोडून घेणार आहे. अविनाश उठा. तुम्ही ऐकता ना, मी शिक्षा देते स्वतःला. मी स्वतःचं डोकं आपटून घेणार आहे. डोकं आपटून घेणार आहे. नाही ऐकत येत ना बाबा माझं. तू बोल ना ते ना बिहू. तू बोलते ऐकत नाही येत ना माझं. मला नेहमी शिक्षा करत असतात ना. आता मी शिक्षा करणार. मी डोकं मोडून मरून जाणार आहे. मला नाही जगायचं. ऐकून घे आई. नाही जगायचं. थांबव हे सगळं. माझं ऐक अगं. आई थांबव हे सगळं. आई प्लीज. नाही जमणार. तुम्ही सांगा ना त्यांना उठायला. माझ्या नवऱ्याला उठायला सांगा ना. तुम्ही सांगा ना. ते माझं ऐकत नाही येत ना, मग मी पण ऐकणार नाही. मी माझं डोकं फोडून फोडून जीव देणार आहे. तुम्ही सांगा त्याला. मी नाही. नाही मिसेस पाटकर, प्लीज सावरा स्वतःला. तुम्ही असे वागून मिस्टर पाटकर परत येणार नाही आहेत. आई आई थांब. बाबांचा श्वास सुरू झाला. आई बघ. अभि मी इथे आहे. तुमची अनु इथे. तुम्हाला ऐकू येत आहे का? मी इथे आहे. हो, तुम्ही जरा बाजू आम्हाला यांना चेक करू दे. प्लीज प्लीज 2 मिनिटं बाहेर जा. Please, please. मॅम प्लीज तुम्ही बाहेर जा. ऐक माझं. तुम्ही काहीतरी करा. आई आपण जाऊया त्याला चेक करायचं नाही. आणि तुम्ही 2 मिनिटं प्लीज मी थोडा वेळ थांबते. आई आई प्लीज असं नको करू. औदाशे, माझ्या पोराचा जीव घेतला. स्वतःच्या नवऱ्याचा खून केला तू. अगं, कुठल्या जन्माचा बदला घेतलास तर तू? तुझा बदला घ्यायचा होता तो माझा घ्यायचा ना. मला मारायचं होतं. पण आम्ही तुला काय गुन्हा केला होता सांगला? का मारलास त्याला? पिऊ तुझी ही आई आहे ना, खुनी आहे खुनी. हिने तुझ्या बापाचा खून केलाय. आई अच्छा काय करतेस तू? ऐकून तरी घे. तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी तिला जिवंत सोडणार नाही. मी तिला मारणार. माझ्या मुलाला मारलंय तिने. मी तिचा संपलं रे संपलं. माझा आम्ही आपल्याला सोडून गेला रे गेला. आपल्या सगळ्यांना पोरखा करून गेला. पाटकर,
काय झालं डॉक्टर? मिरॅकल झालाय. पेशंट वॉज क्लिनिकली डेड. पण कसा काय त्यांचा श्वास सुरू झाला देव जाणे. मिसेस पाटकर, बहुतेक देवापर्यंत तुमची प्रार्थना पोचली आहे. ही इज लुकिंग ऑल राईट. तुम्हीच त्यांना दुसरे जीवनदान दिले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच आई, आज तुझ्यामुळे बाबांचा जीव वाचला. डॉक्टर मी त्यांना बघू शकते? हो येस, पण थोडा वेळच बोला. आणि हो, जास्त वेळ थांबू नका. ओके. थँक्यू. अहो सोडून चालला होता मला. आयुष्यभर एकत्र साथ देण्याचं वचन दिलं होतं ना तुम्ही. विसर पडला होता का? पुन्हा असं करू नका. बरं वाटतं? हा बरं, चिडू नका आता. हॉस्पिटलमध्ये आहात. अहो ऐका ना, माझं मंगळसूत्र ते वाढलं होतं. मी गाठून आणलंय. आता हे मंगळसूत्र घालेन तर तुमच्याच हाताने. घाला ना मला. दादा, इतक्या दिवसांनी यांना घरी घेऊन जाणार आहोत. इतकं बरं वाटतंय सांगू. इतकी दिवस वाट बघितलीस, अजून थोडा वेळ फक्त. हो. मिसेस पाटकर, हे पेशंटचं बिल आहे. पेंडिंग अमाऊंट तुम्ही भरा, त्यानंतर आम्ही डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करतो. पेंडिंग अमाऊंट? अहो बिल तर भरलंय ना. माझा मित्र श्रीकांत, त्याने भरलेत पैसे. त्यांनी फक्त ॲडव्हान्स भरला होता. ही ऑपरेशन नंतरची अमाऊंट आहे. $3,54,000. किती? 3,54,000. एवढे? नर्स, एवढे पैसे आम्हाला एकत्र नाही भरता येणार. सॉरी मॅम, पण पूर्ण अमाऊंट भरल्याशिवाय आम्ही पेशंटला डिस्चार्ज नाही देऊ शकत.
सॉरी. अगे रेवती, औक्षणाचं ताट तयार झालं की नाही? अगं आवी केव्हा पण येईल, लवकर आवरा पटापट. हो आई, झालं ना? सगळी तयारी झाली. होय ना? अगं आवीची खोली आवरलीस की नाही? त्याला पसारा अजिबात आवडत नाहीये, लक्षात ठेव. रूम आवरली आजी. आणि रेवती, आवीची आवडीची मुगाची खिचडी केलीस का ग? हो आई, सगळं झालंय. तू काही टेन्शन घेऊ नको, एकदम शांत बस. रिलॅक्स. अगं कशी रिलॅक्स होऊ? हा, माझा आवी एवढ्या मोठ्या अपघातातून बरा होऊन घरी येतोय, त्याचं स्वागत थाटातच झालं पाहिजे. रेवती, अगं औक्षण कसं करायचं माहितीये ना तुला? अनु त्याला आणायला गेलीये ना, ती असती तर प्रश्नच नव्हता ग. हो आई, मला अनुवहिनीने सगळं सांगितलंय की कसं करायचं. मी करेन व्यवस्थित. वा वा वा, शाबास. आला आला आला, अभि आला, अभि आला. काय रे, अभि कुठे माझा? आई काय झालं? बाबा कुठे आहेत? सांग ना, कुठे अभि? आपण आज जाऊया आधी, मग बोलूया. राजा थांब. अरे अरे अभि कुठे माझा? अरे रिक्षामध्ये आहे का? थांबलाय का तो? मी जाऊन बोलून घेऊन येऊ त्याला, माझं ऐकेल तो. हा, मी आई थांबा, ते नाही आलेत आमच्यासोबत. म्हणजे त्याला डिस्चार्ज नाही मिळालाय अजून. अविनाशला डिस्चार्ज नाही मिळाला? परत तब्येत बिघडली का त्याची? सांग ना का. आई तसं काही झालं नाही. मग काय आहे, सांग ना. अगं सांग ना पटापट, काय झाले ते? हॉस्पिटलचे पूर्ण पैसे भरल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज मिळणार नाही. अगं मग भरायचं होतं ना. तोंड भर करून परत इथे कशाला आलात तुम्ही? हे एक मिनिट. तो भाऊजींचा मित्र, काय नाव आहे त्याचं? कोण? श्रीकांत काका. हा तोच तो. त्यांनी भरले होते की पैसे? वहिनी, त्यांनी ऍडव्हान्स भरले होते. हॉस्पिटलचं पूर्ण बिल जवळपास 3 लाख झालंय. काय? 3 लाख? हो, येताना तोच विचार करत होतो की कसे आणि कुठून अरेंज करायचे पैसे. पण एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कशाला केलंस तू त्याला? का आमच्या जीवावर उठलीस तू? आमचं दिवाळं काढून कुठल्या जन्मीचा सूड उगवतेस तू? आई अगं काय बोलतेस तू? हे वेळ काय, तुझं चाललंय काय? आणि तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेणं जास्त गरजेचं होतं. कुठलं हॉस्पिटल, किती चांगलंय, किती भारीतलं हे नाही बघितलं मी. त्यांचा जीव जास्त महत्वाचा होता, तेव्हा पैशांचा विचार नाही केला. आणि ते महत्वाचं नव्हतंच. आई, आपल्या आवीचं किती क्रिटिकल ऑपरेशन झालंय, त्यातनं तो सुखरूप घरी येतोय, बरा झालाय तो, हे महत्वाचं नाहीये का? अरे पण तो अजून हॉस्पिटलमध्येच आहे ना. 3 लाख, एवढे पैसे कुठून आणायचे आपण? आई, आई ऐका ना. नाही माझं अभि कसं आहे? आई, तुम्ही रडू नका. तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे काही साठवलेले पैसे असतील दादा, पण एवढी मोठी रक्कम दादा
एवढी मोठी रक्कम नसेल. वहिनी ऐक ना, माझ्याकडेही काही सेव्हिंग्ज आहेत, मी ते देते तुला. माझ्याकडेही काही आहेत, सो मी पण बघतो. तुझ्याकडे कुठून असणार आहे? आणि तुझ्याकडे असले तरी तू का देशील? हिचा नवरा आहे ना, ही करेल मॅनेज. अविनाश माझा भाऊ आहे. त्याला जेव्हा गरज पडेल ना तेव्हा मी मदत करणार आहे त्याला. तुला मध्ये पडायची गरज नाहीये, समजलं? हो, भावाचं कौतुक मला सांगू नकोस हा. इथे आपल्या खायचे वांदे आहेत. मोठा चालला भावाचे पैसे भरायला. तुला काय वाटतं रे, भाऊजींकडे पैसे नसणार आहेत का? काय ग अनु, आहेत ना सेव्हिंग्स? मला नाही माहित वहिनी. खरंच यांच्या पैशांचे व्यवहार मला हे कधीच सांगत नाही. त्याला आम्ही काय करायचं? तू आधीच पैशांचे व्यवहार माहीत करून घ्यायला हवे होतेस. मग आता इमर्जन्सीच्या वेळी भीक मागायची वेळ नसती आली तुझ्यावर. सीमा, ओरडू नकोस. काय चुकीचं बोलतेय मी? ही अनु ना, मला नाही माहित असं बोलून ना मूर्ख ठरवती आपल्याला. सगळी नाटकं ना माहिती आहेत मला हिची. सीमा तुला सांगतो. दादा प्लीज वाद नको. वहिनी बरोबर बोलताय. माझं चुकलं. मला यांच्या पैशांचे व्यवहार माहीत असायला हवे होते, नाहीतर आज ही वेळ आली नसती. नाही वहिनी, कोण चूक कोण बरोबर हे इम्पॉर्टंट नाही आता. या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आपण फॅमिली म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला हवं. या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायला हवं, त्याच्यावर विचार करायला हवा.